उमरगा तालुक्यातील मुंबई हैदराबाद महामार्गावरील कोरेगाव येथील पुलाचे काम करण्याच्या मागणीसाठी उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे आमदार प्रवीण स्वामी यांनी पाण्यात बसून आंदोलन केले आहे। गेली 8 महिन्यांपासून पुलाखाली पाणी साठून राहत असल्याने येणाऱ्या जाणाऱ्या ग्राहकांची ग्रामस्थांची गैरसोय होत असल्याचा आरोप आहे। जोपर्यंत महामार्ग अधिकाऱ्यांकडून काम सुरू करण्यात येणार नाही तोपर्यंत आंदोलन मागे घेणार नसल्याचा इशारा आमदार प्रवीण स्वामी यांनी दिला आहे। राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 65 उमरगा ते कोरेगाव, कोरेगाव पुढील एक 22 गावं त्याच्या अंतर्गत त्या राष्ट्रीय महामार्गावर एक पूल आहे, कोरेगाव पूल त्याला आपण म्हणतो। तिथे गेली 6 महिने जवळपास मे पासून ते आजपर्यंत म्हणजे 8 महिने कायम पाणी साचून राहतं। संचालक कासार यांना बोलावून ही सगळी परिस्थिती दाखवलेली होती। त्यांनी 1 महिन्यात आपण ही सगळी दुरुस्ती करू असं सांगितलं होतं, परंतु त्यांनी कसलीही उपाययोजना न केल्यामुळं आज आम्ही या ठिकाणी पुलाच्या खाली पाण्यात बसून आमचे पदाधिकारी आणि पलीकडे जाणाऱ्या ग्रामस्थांसह आंदोलन करीत आहोत। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।